नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी किंवा अंश आणि छेदाची बेरीज आणि वजाबाकी. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही इयत्तेत शिकत असताल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल तर तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी सोप्या भाषेत अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला अपूर्णांकांची बेरीज बघूयात. तर अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये मित्रांनो दोन प्रकार असतात. एक म्हणजे छेद समान असेल तर आणि दुसरा म्हणजे छेद समान नसेल तर. तर आपण एक एक पाहूयात. तर पहिला बघा, छेद समान असेल तर. छेद समान असेल तर म्हणजे काय पाहू शकता मित्रांनो, इथं आपल्याला एक्झाम्पल दिलंय. त्यामध्ये बघा, 4/5 आणि अधिक 3/5 इथं 5/5 छेद सारखा आहे. म्हणजे इथं छेद सारखा आहे. छेद सारखा असेल तर काय करायचं मित्रांनो, लक्ष द्या. छेद सारखा असेल तर तो छेद एकदाच लिहून घ्यायचा. छेद 5/5 सारखाच होता, आपण तो एकदाच लिहून घेतला. म्हणजे अंश असतात त्यांची बेरीज करायची, म्हणजे अंशांची बेरीज करायची आणि छेद सारखा असेल तर तो एकदाच लिहून घ्यायचा. त्यानंतर बघा, 4 आणि 3 किती होतात, तर 7 होतात. छेद 5. बघा मित्रांनो, इथं छेद समान होता म्हणून तो आपण एकदाच लिहिला आणि अंशांची बेरीज केली. ते किती आली, 7/5. इथं अजून संक्षिप्त रूप जात असतं तर आपण ते पण दिलं असतं, पण इथं जात नाही म्हणून हे आपलं आन्सर झालं. त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रकार आहे छेद समान नसेल तर. छेद समान नसेल तर बघा काय करायचं मित्रांनो, इथं बघा 4/6 आहे आणि इथं 5/2 आहे, म्हणजे याचा छेद सारखा नाहीये. तर पहिल्यांदा काय करायचं, ह्यांचा छेद सारखा करून घ्यायचा. बेरीज करायच्या आधी काय करायचं, ह्याचा छेद सारखा करून घ्यायचा. सारखा करायचा म्हणजे काय, इथं बघू शकता मित्रांनो. आता बघा, इथं 6 आहे आणि इथं 2 आहे. तर आपल्याला छेद सारखा करायचा आहे. एक तर आपण काय करू शकतो, आता बघा, या 2ला आपण 6 करू शकतो. म्हणजे काय करू शकतो, 2ला जर 3 ने गुणलं तर छेद 6 होऊ शकतो. बघा, त्यामुळे आपण काय करायचं इथं मित्रांनो, बघू शकता. बघा, हे 4/6 पहिले असेच लिहून घ्यायचे. आता आपल्याला 2ला 6 करायचंय म्हणजे छेद सारखा करायचा आहे. तर त्यासाठी काय करायला लागणार आपल्याला मित्रांनो, की 2ला किती निघून यायला लागणार, 3 निघून यायला लागणार. त्यावेळेस आपण छेदाला 3 ने गुणतो, त्यावेळेस आपल्याला अंशाला पण 3 नेच गुणायला लागतं. फक्त आपण छेदाला गुणत नाही तर अंशाला पण गुणतो. बघा मित्रांनो, काय करतोय आपण, छेद सारखा करतोय. 2 आपल्याला 6 करायचंय, तर त्यासाठी आपण काय करतोय, 2ला 3 ने गुणलं, छेदाला 3 ने गुणलं म्हणून अंशाला पण काय करायचं, 3 ने गुणायचं. त्यानंतर मित्रांनो काय येतंय बघा, 4/6 असंच लिहून घ्या. अधिक 5 गुणिले 3 किती, तर 15 छेद 2 गुणिले 3 किती, 6. आता आपला छेद काय झाला, सारखा. ज्यावेळेस छेद सारखा होतो त्यावेळेस आपण पहिल्या गणितात जे बघितलं होतं तेच करायचं. जर छेद सारखा झाला तर काय करायचं, तो एकदाच लिहून घ्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं, अंशांची बेरीज करायची. अंश काय, 4 अधिक 15. बरोबर, 4 अधिक 15 किती होतात, तर होतात 19. छेद सारखा आहे म्हणजे किती, 6. याला अजून संक्षिप्त रूप जात असेल तर द्यायचं किंवा एवढंच यायचं. बघा काय केलं मित्रांनो, आपण आपल्याला इथं छेद वेगळा होता तो आधी सारखा करून घेतला. सारखा 2ला आपण किती ने गुणलं, 3 ने गुणलं. 2ला 3 ने गुणलं म्हणून 5ला पण 3 ने गुणलं, कारण फक्त छेदाला गुणून चालत नाही तर आपल्याला अंशाला पण गुणायला लागतं. मग आपण इतर गुणून पहिलं 4/6 असंच लिहिलं, आणि 5ला 3 ने गुणल्यावर 15 आलं, 2ला 3 ने गुणल्यावर 6 आलं. 4 अधिक 15 छेद सारखा झाला, तो एकदाच लिहिला. बरोबर, 19/6. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता की आता इथं बघू शकता 4/5 आणि अधिक 3/7 आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपण 6 होते 2च्या पाड्यात म्हणून 2 ह्याला काय केलं, 3 ने गुणलं ह्या पूर्णला. तर इथं बघा 5च्या पाड्यात 7 नसतात किंवा 7च्या पाड्यात पण 5 नसतात. तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, तर अशा वेळेस काय करायचं, ह्या 7ने ह्या पूर्ण अंश आणि छेदाला गुणायचं आणि ह्या 5ने ह्या पूर्ण आणि अंश आणि छेदाला गुणायचं. तर बघा मित्रांनो काय करतो मी, पहिल्यांदा 7ने आपण ह्याला गुणू पूर्ण, 4 गुणिले 7 भागिले छेद 5 गुणिले 7 आपण 7ने गुणून घेतलं. त्यानंतर अधिक, आता या 5ने या पूर्ण अंश आणि छेदाला गुणायचं म्हणजे काय, 3 गुणिले 5 भागिले 7 गुणिले 5. बघा मित्रांनो काय आलं, काय केलं आपण, या 7ने पूर्ण याला गुणलं आणि या 5ने या पूर्ण याला गुणलं. त्यानंतर बघा काय येईल मित्रांनो, 4 गुणिले 7 किती, 4 7 28 छेद 5 7 35 अधिक 3 5 किती, 15 भागिले 7 5 35. याला मित्रांनो आता छेद सारखा झाला. मग छेद सारखा झाल्यावर आपण काय करतो, तो छेद एकदाच लिहितो आणि अंशांची बेरीज करतो. अंश काय आहेत, 28 अधिक 15. 28 अधिक काय आहेत मित्रांनो, 15. बघा 28 अधिक 15 किती होतात, तर ते होतात 43.
छेद 35. त्याला अजून संक्षिप्त रूप जात असेल तर द्यायचं किंवा एवढंच द्यायचं. मित्रांनो बघा काय केलं आपण, इथं 5च्या पाड्यात 7 नव्हते किंवा 7च्या पाड्यात पण 5 नव्हते, त्यावेळेस काय केलं आपण, हे 5ने पूर्ण याला गुणलं, 7ने ह्या पूर्ण याला गुणलं, आपण सॉल्व्ह केलं आणि छेद सारखा करून आपण अंशांशाची बेरीज केली आणि आपल्याला एवढं भेटलं. तर हे असतं मित्रांनो अपूर्णांकांची बेरीज. तुम्हाला यातली कुठली स्टेप समजली नसेल, कुठले एक्झाम्पल समजले नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो अपूर्णांकांची बेरीज बघितल्यानंतर आता आपण बघूयात अपूर्णांकांची वजाबाकी. तर मित्रांनो बघा, अपूर्णांकांच्या वजाबाकीमध्ये पण दोन प्रकार असतात. एक म्हणजे जर छेद समान असेल तर, आणि दुसरा म्हणजे छेद समान नसेल तर. सेम स्टेप फॉलो करायच्या मित्रांनो. बघा आपण बेरजेत काय केलं होतं, छेद समान असेल तर काय केलं होतं, तो एकदाच लिहून घेतला होता. तर छेद बघायचा, छेद दोन्हीकडे 5 आहे, मग अशा वेळेस काय करायचं, तर छेद एकदाच लिहून घ्यायचा. ज्यावेळेस छेद समान असेल तो एकदाच लिहून घ्यायचा आणि अंशांशाची काय करायची, वजाबाकी. बेरजेत आपण बेरीज केली होती, इथं आपण काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे. बघा मित्रांनो 8 वजा 5 किती होतात, तर 3/5. तर याला 3/5, याला अजून संक्षिप्त रूप देत जात असेल तर देऊन घ्यायचं किंवा हे एवढंच ठेवायचं. मित्रांनो बघा काय केलं आपण, छेद सारखा होता तो एकदाच लिहिला आणि अंशांशाची वजाबाकी केली आणि आपल्याला काय भेटलं, 3/5. आता बघा मित्रांनो काय, आता छेद समान नसेल तर, छेद समान नसेल तर इथं पण सेम स्टेप फॉलो करायची जी आपण बेरजेत केली. काय करायचं, छेद सारखा करून घ्यायचा. तर छेद सारखा करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे गणित असतात. बघा इथं बघायचं, ह्या 9च्या पाड्यात 3 आहेत का किंवा 3च्या पाड्यात 9 आहेत का, तर 3च्या पाड्यात काय आहे, 9 आहेत. मग काय करायचं अशा वेळेस, तर 3च्या पाड्यात किती नंबरला 9 आहे, 3 नंबरला, म्हणून ह्या दोन्हीला पण कशाने गुणायचं, 3 ने गुणायचं, म्हणजे आपल्याला छेद सारखं होईल. बघा मी काय करतो मित्रांनो, पहिलं 8/9 असंच लिहून घेतलं, हे पहिलं वजा. आपल्याला ह्याचा छेद 9 करायचा आहे, ह्याच्या जागी 9 करायचं, म्हणजे काय करायला लागेल, ह्याला 3 ने गुणायला लागेल. इथं छेदाला 3 ने गुणलं म्हणजे अंशाला पण काय करायला लागेल, 3 ने गुणायला लागेल. तर बघा मित्रांनो 2/3 भागिले 3/3. बघा इथं आपण दोन्हीकडे 3 ने गुणलं. काय मित्रांनो, 8/9 मी असंच लिहितो, वजा 2 गुणिले 3 बेत्रिक किती होतात, 6. 3 गुणिले 3 किती होतात, 9. बघा मित्रांनो आता छेद काय झाला, सारखा झाला, आपल्याला छेद सारखा भेटला. ज्यावेळेस छेद सारखा होतो त्यावेळेस काय करतो आपण, तो छेद एकदाच लिहून घेतो आणि अंशांशाची काय करतो, वजाबाकी करतो. म्हणजे काय 8 वजा 6, 8 वजा 6. मित्रांनो बघा 8 वजा 6 किती होतात, मग 2/9. त्याला अजून संक्षिप्त रूप जात नाही म्हणून आपण आपलं एवढंच आन्सर ठेवणार आहे. तर बघा मित्रांनो सेम बेरजे सारखंच केलं आपण, छेद सारखा करून घेतला आणि काय केलं आपण, अंशांशाची वजाबाकी केली. तर बघा आता मित्रांनो हे दोन गणित जर तुम्हाला समजले असेल, तुमच्यासाठी हा होमवर्क असणार आहे. तर बघा काय 8/5 वजा 3/2 आहे. तर ह्याच्यात काय करायचं मित्रांनो, आता 5 बघा 5च्या पाड्यात 2 नसतात किंवा 2च्या पाड्यात 5 नसतात. तर आपण बेरजेत काय केलं होतं ते स्टेप फॉलो करून आता तुम्हाला काय करायचंय, हे गणित होमवर्कसाठी सोडवायचं आणि आन्सर जे भेटेल ते कमेंटमध्ये सांगायचं. तर मित्रांनो हीच असती अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. त्यात दोन प्रकार असतात, एक म्हणजे काय छेद समान असेल तर आणि छेद समान नसेल तर. दोन्ही आपण प्रकार बघितले, अतिशय सोप्या पद्धतीने बघितले. तरी पण तुम्हाला त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.